शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी. निपाणी नगरपालिका कार्यालय निपाणीमध्ये दुसरी सार्वजनिक बैठक खेळीमेळी संपन्न. निपाणी नगरपालिकेमध्ये दिनांक 23/2/2026 रोजी दुपारी ठीक 3 वाजता दुसरी सार्वजनिक बैठक घेण्यात आली. 2026-27 सालातील जमा खर्च अंदाजपत्रक तयार करण्यासाठी दुसरी बैठक घेण्यात आली. यावेळी भरपूर नागरिक व संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी आपल्या वार्डातील अडचणी व नगरपालिकेला अधिक उत्पन्न कसे घेता येईल याबद्दल भरपूर नागरिकांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. या बैठकीच्या वेळी निपाणी नगरपालिकेचे आयुक्त गणपती पाटील यांनी मीटिंगसाठी परगावी गेल्याने त्यांच्या ठिकाणी नगरपालिकेचे अकाउंटंट नागेंद्र भादुरी तसेच अधिकारी विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाने ही बैठक घेण्यात आली. तसेच नगरपालिकेचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शिवा न्यूजसाठी शिवानंद वशिला. चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा. की राजीव गांधी हाऊसिंग योजना जी निपाणीमध्ये राबवली जाते ते रामपूर रोडला दाहिंगळा मळ्याजवळ घरं बांधण्यात आलेलं आहे. तशीच योजना सर्वे नंबर 7 मध्ये सुद्धा करता येईल. कारण सर्वे नंबर 7 मध्ये ईदगाह कंपाऊंड संपल्या राहिलेली जगाचे आश्रय योजनेसाठी आरक्षित करण्यात आली आहे. पण गेल्या 30 वर्षात कोणीही तिथं ताब्यात नाही आहे. म्हणजे ॲडव्हर्स पोझिशन 30 वर्ष लोक हकपत्र घेऊन सुद्धा तिथं घरं बांधलेली नाहीत. म्हणून त्या लोकांची संमती घेऊन जे हकपत्र आपण नगरपालिके वतीने त्यांना देण्यात आलेले आहेत त्या लोकांच्या संमतीनं राजीव गांधी हाऊसिंग अपार्टमेंट योजना जी झाली आहे तशीच योजना इथं गावामध्ये जर बांधली तर बऱ्याचशा लोकांना अनुकूल होईल आणि त्यातून उत्पन्न सुद्धा नगरपालिकेला होईल असं मला वाटतंय. तर हे एक माध्यम नगरपालिकेला उत्पन्नाचं माध्यम आहे असं मला वाटतं. कारण की आता जागा गेल्या 30 वर्षापूर्वी हकपत्र लोकांना देण्यात आले होते आणि कोणी तिथं घर अथवा शेड काही बांधलेले नाही. ज्यांनी बांधले त्यांची संमती घेऊन आता त्यांना विश्वासात घेऊन आपण हे ती योजना राबवली तर बरं होईल असं मला वाटतं. त्यानंतर गावात इथे जेवढे जमल्यात ही सगळे सोशल वर्कर आहेत आणि धडाडीचे सोशल वर्कर आहेत. गेले 30 वर्ष झाली काका पटलांनी सर्वे नंबर 7 मध्ये दलित लोकांना त्या ठिकाणी हकपत्र दिलेले आहेत. 36 हकपत्र दिलेले आतापर्यंत त्यांच्या ताब्यामध्ये. त्या ठिकाणी जमीन किंवा ती जागा दिलेली नाही आहे. तर ती माझी विनंती आहे अध्यक्ष लोकांना की तुम्ही त्या गरीब लोकांना हकपत्र बघून त्यांना ती जागा मापून तिथं राहण्याची व्यवस्था करावी ही माझी इच्छा. दुसरी गोष्ट मागच्या मीटिंगमध्ये मी विषय मांडलेले आहेत स्मशानभूमीचे आंबेडकर भवनचे वगैरे ते वेळेस तुम्ही आतापर्यंत 10 वर्ष मी मागणी करत आहोत पण ते आतापर्यंत झाले नाही. तर ही माझ्या मागण्या माझ्या स्वतःसाठी नाही आहे, माझ्या जनतेसाठी माझ्या गावासाठी आहेत. तरी साहेब लोकांनी ही माझी विनंती आणि माझी मागणी मान्य करून गावाला प्रोत्साहन द्यावा ही माझी विनंती आहे. मी संजय शिरवंशी राहणार रामनगर निपाणी. तर सध्या सर असं प्रॉब्लेम आलेला आहे की जे कचरा गाडी जर सर येते विनायक सर त्या टायमाला ज्या टायमाला तुम्ही नगरपालिकेकडून 2 भाड्या ज्या दिल्या ते तोंड बघून भाडे दिले सर. म्हणजे एक घर द्यायचं थोडे 4 घर सोडायची आपली माणसं कोण आहेत तसं तिथं दिलेलं आहे. कारण आता काय प्रॉब्लेम आला आहे त्यांनी काय म्हणते की तुम्ही कंपल्सरी ओला कचरा आणि वाळा कचरा वेगवेगळा करा. मग आमच्या गल्लीतल्या लोकांनी डिमांड आहे की तुम्ही येऊन ज्या लोकांना तुम्ही ते भाड्या वगैरे द्यायनी ते येऊन तुम्ही घेऊन जाऊ अशी एक इच्छा आहे. दुसरी गोष्ट आजच मी लाईटसाठी सर मी डिमांड केली 2 लाईटसाठी. तर मॅडम म्हणतात की लाईट म्हणजे आता नवीन टेंडर आला आहे जरा होईल तेवढ्या लवकर नवीन टेंडर घालून लाईटाची व्यवस्था जरा करा. नाहीतर आम्हाला आम्ही दुसरा एक देव बसवून नाही आम्हाला जत्रा करायची पाळी यायची ते तसं असं काय होऊ नये सर. स्टेपला म्हणजे नोटीस दिलेले आहेत त्यांना ते कोर्टामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे काय निर्णय घेईल त्यावर तो डिपेंड आहे. सर कसं आहे कोर्टामध्ये गेलाय म्हणजे नेमकं केस काय आहे हे तर तेच सांगणार. ಈಗ ಅವ್ರನ್ನ ಕೋರ್ಟ್ಗೆಲ್ಲ ಏನು ಹೋಗಿದ್ರಲ್ರಿ ಅವ್ರದ್ದು ಏನಾಗೈತಿ ಈಗ ಮೆಜರ್ಮೆಂಟ್ ತಗೊಳ್ಳೋ ಕೆಲಸ ಮಾಡಾಕತ್ತಾರ. ಈಗ ಎಲ್ಲರಿಗೂ ಏನಾಗೈತಿ ರಿವೈಸ್ ಮಾಡಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ತಗೋರಿ ಅಂತ ಹೇಳಿದಾರೆ ಕೋರ್ಟಿಂದ ಆರ್ಡರ್ ಆಗೈತಿ.
ಅದಕ್ಕೆ ಮೆಜರ್ಮೆಂಟ್ ತಗೊಳ್ಳೋ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟರು. ಈಗಾಗಲೇ ಅದು ಆಸ್ತಿಗಳು ಮೆಜರ್ಮೆಂಟ್ ತಗೊಳ್ಳೋ ಕೆಲಸ ಮಾಡಾಕತ್ತಾರೆ. ಆ ಮೆಜರ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ರಿವೈಸ್ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟು ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ನಾವು ಕಲೆಕ್ಷನ್ ಆದಷ್ಟು ಲಘು ಮಾಡ್ಬೋದು. ಆಯ್ತು ಸರ್, ಸ್ವಲ್ಪ ಯಾಕಂದ್ರೆ ಅಮೌಂಟ್ ದೊಡ್ಡದೈತ್ರಿ, ಅದ್ರಲ್ಲೇ ಒಂದು ಓನಿರ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗ್ತೈತಿ. इथं बांधली जावी अशी माझी विनंती आहे. आणि परत चिकोडी रोड जो आहे बसवे सर्कलला, त्या चिकोडी रोडवरती बसवे सर्कलच्या बाजूला चिकोडीच्या साईडला तिथं चांभारगलीतून खाली जायला एक रस्ता आहे. तिथं ते चिकोडी रोडवरून फास्ट गाड्या येतात आणि तिथं चांभारगली रोडवरून सहजासहजी लोक येतात ती बाईक. त्या रोडला एक स्पीड चिकोडी रोडला स्पीड ब्रेकर व्हावा असं नाही, कारण तिथं ऍक्सिडेंट व्हायचे खूप चान्सेस आहेत. दूषित पाण्यामुळे लोकांना त्रास जो होत आहे कायमस्वरूपी निकालात आणावं म्हणून सुद्धा तक्रार केली होती. अनेक वेळा प्रत्येक वेळेला उत्तर घ्यायचे ते म्युन्सिपालिटीकडून की येणाऱ्या बजेटमध्ये सँक्शन करतो. मी ओम गणेश नगर मधील सर्व नागरिकांनी डेव्हलपमेंट चार्जेस सुद्धा भरलेले, तरी देखील पावसाळ्यात तुम्ही बघितला तिथून येणं खरंच मुश्किलीच आहे. तुम्ही एक वेळा तिथे येऊन बघायला पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही अनेक लेटर पाठवलो होतो. निपाणीमध्ये जितकं बगीचे आहेत ते म्युन्सिपालिटीनं स्वतःच्या ताब्यात घ्यावं आणि म्युन्सिपालिटीची जागा कुठं कुठं आहे तिथं म्युन्सिपालिटीचा बोर्ड लावावा, हे सुद्धा अजून केलेलं नाहीये. आणि 10% जो बगीचेसाठी पैसे खर्च करण्यात येतोय ते गेल्या वर्षी कोणकोणत्या बगीचेला खर्च झाला ह्याची सुद्धा माहिती मिळाली. त्यानंतर सिग्नलसाठी इतका खर्च करण्यात आलेला आहे पण सिग्नल अद्यापही चालू नाही आहे. हा सिग्नल सुद्धा चालू करावा म्हणून अनेक वेळा तक्रार केलेली आहे. सिग्नल चालूच करायचा नव्हता तर इतका खर्च कशाला करण्यात आला हे नागरिकांना माहिती पाहिजे. आम्ही सध्या कोरणी ग्रामपंचायत मधून निपाणीकडे वर्ग झालेला आहोत. 5 ग्रामपंचायतीचा सगळ्यांचा प्रॉब्लेम एकच आहे, तिथल्या नागरी सुविधा. नगरपालिकेनं इकडे वर्ग करून तरी घेतलेला आहे, कारण पीडीओने आम्हाला पोस्ट दाखवले 1 जून 2025ला कोरणी आली. तिथे रस्ते, गटर, लाईट, पाणी सगळ्या नागरी सुविधा मिळाव्या. म्हणजे सगळ्या 5 ग्रामपंचायतीचा प्रॉब्लेम आहे. 75 सर्वे नंबरचा नाही, टोटल 75 सर्वे आपल्या नगरपालिकेत वर्ग झाले. 75 लेआउट 5 ग्रामपंचायतीची. सगळ्यांचा प्रॉब्लेम तेच आहे, सगळ्यांच्या सुविधा, कारण तक्रारी आमच्या उमरमेंटकडे भरपूर आहे. तिथं नागरी सुविधा मंजुरी या बजेटला करावं. आणि ते 75 सर्वे नंबर जे आहेत ते म्युन्सिपालिटी अंडर इलेक्शन साठी घ्यावं म्हणून आम्ही तक्रार केली होती. ते सुद्धा 2-3 वेळा आलेलं आहे पण त्याच्यावरती पण कोणतीही हालचाल नाही आहे. कारण ते म्युन्सिपालिटी ह्याच्यात आलं तर लोकांना नागरिक सुविधा मिळवून देण्यासाठी आपल्याला बरोबर ह्या हेतूने तिने पाठपुरावा घेत आहे. आमच्या प्रगतीनगरमध्ये प्रगतीनगर 12 नंबर वार्ड, तर त्याच्या 3 मागण्या ठिकाणी मी सांगितलं होतं आपल्याला की म्हणजे गटर फुटलेले आहेत, त्याचबरोबर दुसऱ्या गल्लीमध्ये या ठिकाणी गटर घातलेले नाही आहे आणि रस्ते 20-25 वर्ष ठिकाणी झालेले नाही. त्या संदर्भामध्ये तक्रार केली होती, त्याची नोंद करून घेतली आहे. ज्या पद्धतीने आपल्याकडे निधी येईल त्या पद्धतीने तुम्ही करणारा त्याची जाणीव आहे आपल्याला, पण जी गटर या ठिकाणी त्या प्रगतीनगरमध्ये कुठल्या ती तेवढ्या ठिकाणी जर ती रिपेअर केली तर अपघात होणार नाही. जसे मी गेल्या वेळेला आपल्याला साहेबांना कल्पना दिली होती ते जर लवकर केलं तर या ठिकाणी बरं होईल अशी माझी मागणी आहे. दुसरं म्हणजे प्रगतीनगरमधल्या रोडमध्ये बऱ्याच ठिकाणी खांबावर लाईट गेलेले आणि त्यामुळं अंधारामध्ये या ठिकाणी आता तिकडे चोऱ्या वगैरे भरपूर व्हायला लागल्या. त्यामुळं त्या लाईट या ठिकाणी बसवायला, विशेष म्हणजे हायवेवर जे लाईट आहेत ते तर बिलकुलच काय नाही, त्यामुळं गाड्या भरधाव येत असतात आणि या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे आणि ते प्रगतीनगरच्या बाजूलाच आहे. त्यामुळं ते तेवढ्या ठिकाणी व्हावं. पाण्याचं बिल आता कालच आम्हाला, परंतु आमची निपाणी त्यांच्यापेक्षा मोठे आहे आणि आमची लोकांनी आहे की तिथलं आम्ही आपले परिक होणार तर आम्ही ते दाखवायला गेलो होतो की गावाला की मिनी गोवा केले. तिथलं नगरपालिकेला इन्कम बी जोडला आणि लोकांचं मनोरंजन देखील झालं. मग तसं आपल्या नगरपालिकेनं जर केलं तर नगरपालिकेला बी इन्कम करून लोक बी आपली मात्र तिथं जाऊन बघायला. त्यामुळे नगरपालिकेनं एखादा असं काही पॉईंट करावं. या ठिकाणी मुतारीची व्यवस्था नाही, टॉयलेटची व्यवस्था नाही आहे. पब्लिकला खूप त्रास होत आहे. ही पब्लिक सगळे जिथं कस्तुरबा शाळा त्या मागच्या बाजूला जाऊन व्यवस्था करतायत. ते आपल्याला निपाणी सिटीच्या मानाने घृणास्पद बाब आहे.
ही बाब तुम्ही लक्षात घ्या सर, आणि कृपा करून कुठेही जागा मिळेल तिथे एखादी ही व्यवस्था करावी अशी माझी नम्र विनंती आहे. युवराज हाय ते चालू करायला पाहिजे टीव्ही. आणि जिथं जिथं चालू नाही ते सुद्धा तुम्ही चौकशी करून ते तयारी करावे, कारण का ही एक नॉर्मल बाब लक्षात घ्यावी माझी विनंती. बाजार कर आपलं बंद आहे 3 वर्ष झाली, म्हणजे उत्पन्नच बंद आहे, ते पण चालू करावं. आणि काही नाही, आणि 19 नंबर वाढवलं खाली, आणि गेली 20 वर्ष झाली आम्हाला पण रस्ता वगैरे काय वाढले ते पण करा, एवढंच. सर्वांना माझा नमस्कार. मी अविनाश माने, शिंदेनगरमध्ये राहिला आहे, वार्ड क्रमांक 20. मी आता आजची जी ही सभा जी आहे, निप्पाणीच्या नगरपालिकेचा बजेट आहे, अदर काय नगरपालिका काय डेव्हलप केलं आहे त्यासाठी जी आहे. आता वर्ष झालं मी बघतोय निप्पाणीमध्ये, आता नगरपालिकेच्या पाठीमागे त्या पद्धतीचा बाजार भरतोय. तुम्ही एक मार्केट यार्ड बनवलं, तिथं मार्केट बनवले फेरीवाल्यांना बसायला, त्याचा उपयोग का होत नाही आहे. लोकांना त्रास होत आहे की रोडवर ज्या गाड्या लावल्या जातात येण्या जाण्याला जे जो जागा आहे रस्ता तो आणला जातोय, याच्यावर नगरपालिकेने विचार केला पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी जी घाण होती, जी आम्ही स्वच्छता आम्ही जे नगरपालिकेचे जे काम असते, मग याची अंमलबजावणी का करत नाही. मार्केट यार्डला तुम्ही एवढा खर्च केलेला आहे, तो फंड आहे जे तुमचा गेलेला आहे, मग त्याचा उपयोग झाला पाहिजे का नाही पाहिजे मला तुम्ही सांगा. दुसरी गोष्ट, आता ज्या पद्धतीने युवराजांनी जे हे मांडला प्रश्न मांडला, मुतारेचे भरपूर प्रॉब्लेम आहे. मुतारे आहे, शौचालय आहे, या बऱ्याच गोष्टी. आता ह्या अशोकनगरमध्ये पाठीमागच्या साईडला शौचालय ते एकदम बऱ्याच म्हणजे एकदम घाण आहे, पण ती का स्वच्छ होत नाही आहे. नगरपालिकेचे कामगार नाही आहेत का, नगरपालिकेचे काय अडचणी आहेत ह्याचा विचार केला पाहिजे ना नगरपालिकेने. प्रत्येक गोष्ट नागरिक सांगाल असं नाही. नगरपालिकेचे आयुक्त आहेत, त्याच्यानंतर नगरपालिकेचे सुपरवायझर आहे, ह्यांचं काम सुद्धा प्रॉपर होते का नाही हे कोणी चेक केलं पाहिजे. प्रत्येक वेळा नंतर तुम्हाला सांगा बरोबर आहे, तुमच्याकडे जे येणार तुम्ही कामाची लिस्ट बनवली, ते काम झाले का नाही याचा विचार केला पाहिजे. मी आता फक्त अकोट रोडला तुमची म्हणजे नगरपालिकेचं जे छोटंसं ऑफिस आहे, तुमच्या गाड्या ठेवतात सगळं, त्या गाड्याच्या समोरचा रस्ता किती 1.5 वर्ष झाले तो खराब आहे. मग तुमच्या ऑफिसच्या समोरचे रस्ते बनत नाही, याची कारवाई तुम्ही करायला पाहिजे. पण तो रस्ता का बनत नाही, का तुम्हाला फंड येत नाहीये, काय प्रॉब्लेम आहे हे कोणी विचारायला पाहिजे ना. याची दखल तुम्ही घ्यायला पाहिजे. दुसऱ्या गोष्ट, नागरिकांकडून तुम्ही जसं टॅक्स मागता तसं प्रत्येक वार्डमध्ये आपली कामं किती झाले हे बी चेकिंग करणं गरजेचं आहे. वर्षातनं एकदा आयुक्तांनी एकदा जाऊन चेक केली पाहिजे, फेरी मारली पाहिजे. हे आयुक्तांचं काम आहे, कारण ते प्रशासक आहेत, ते कुठल्या प्रकारचे त्यांना अधिकार आहे. माझ्या वार्डामध्ये, माझ्या नगरपालिकेमध्ये, आणि निप्पाणी हा तर तालुका म्हणल्यामध्ये एवढी मोठी सिटी झाली, तालुक्यामध्ये नगरपालिका असताना प्रत्येक वार्डामध्ये एवढ्या अडचणी काय येतात हे बघायला पाहिजे. आज दुसरी गोष्ट, शाळा आहे, शाळेच्या पाठीमागे लोक डम्पिंग करून तिथे जी घाण आहे ती तिथे साठवून वर्षाला ते विकत होते, पण ते इन्कम होतं मुन्सिपाल्टीला. पण त्याची अंमलबजावणी कितपत होती हे काय आम्हाला समजत नाही. आणि जे मागच्या मीटिंगला मी मांडलं होतो की पेन पार्क निप्पाणीत व्हावं. अशोकनगरची खुली जागा नगरपालिकेच्या अजूनही ताब्यात आहे, कब्जात आहे. कोर्ट केस काही असेल तरी सुद्धा तिथे पेन पार्क व्हावं, म्हणजे जेणेकरून नगरपालिकेचं उत्पन्न भर पडेल आणि जनतेची सोय होईल. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे बाजूला उत्पन्न होईल हे पण बघितलं, आणि काही छोट्या मोठ्या मागण्या होत्या त्या पण तुम्ही सांगितल्या. सर्व आपण या बजेटमध्ये येणार आणि माननीय कमिशनर पाटील साहेबांवर चर्चा करून जास्तीत जास्त ह्या निकाल काढायचा प्रयत्न करूया. एवढंच मला हे देतो आणि आपली सभा संपल्यास